स्वागत आहे तुमचं मोरेताईंच्या रेसिपी चॅनल मध्ये। चला तर मग व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी बेल आयकॉन दाबून चॅनलला सबस्क्राइब करा आणि सुरू करा मोरेताईंसोबत आजची ही चवदार रेसिपी बनवायला। नमस्कार मंडळी, आज आपण एक नवीन रेसिपी करणार आहे, ती म्हणजेच पावभाजी। आता आपण त्याचे साहित्य बघून घेऊ। हे 3 मोठे कांदे कापून घेतलेले, टोमॅटो पण कापून घेतलेले 4, बटाटे पण 4 कापून त्याला उकडून असे उकडलेले आणि बारीक करून घेतलेले। आता मसाले काय काय लागणार आहे ते बघून घेऊ आपण। हे लाल तिखट घेतलेले मी 2 चमचे, हा पावभाजी मसाला घेतलाय 2 चमचे, कोथिंबीर घेतले, लसूण घेतलाय, चवीनुसार मीठ टाकणार आहे, जिरे आणि थोडीशी हळद। आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टोमॅटो टाकले, ते आपण बारीक करून घेऊ। आपण टोमॅटो बारीक करून घेतलेला आहे, ही अशी पेस्ट झालेली आहे। आता आपण काढून घेऊ। आता आपण कांदा बारीक करून घेणार आहे, त्याच्यामध्येच लसूण टाकणार आहे आणि जिरे पण टाकणार आहे। आता आपण कांदा बारीक करायला घेतलाय, त्याच्यामध्येच लसूण आणि जिरे टाकलेत, तर त्याची पण आपण पेस्ट करून घेऊ। आपले कांद्याची पण पेस्ट करून झालेली आहे। आता आपण ती पण काढून घेऊ। आता आपली कांद्याची पेस्ट आणि टोमॅटोची पेस्ट तयार आहे। आता आपण बटाटा मॅश करून घेऊ। आता आपला बटाटा मॅश करून घेऊ, उकडलेला बटाटा आहे। आता आपला बटाटा मॅश करून झालेला आहे। आता आपण भाजी करायला सुरुवात करू। आपण आता गॅस पेटून कढई ठेवली आणि तेल टाकलेलं आहे, तर तेल पण आपलं गरम झालंय। आता आपण मोहरी टाकू। आपलं तेल गरम झालेलं आहे, आता मोहरी टाकली आणि मोहरी आता तडतडू लागली। आता आपण कांद्याची पेस्ट टाकणार आहे। आता त्याला परतून घेऊ चांगलं। पूर्ण कांद्याचा कच्चापणा आपण घालून त्याला मस्तपैकी आता परतून घेणार आहे। आता कांद्याची पेस्ट चांगली परतली, पूर्ण कलर बदललाय, कच्चापणा पूर्ण गेलेला आहे। आता आपण टोमॅटो टाकून घेऊ। आता टोमॅटोला पण आपण परतून घेणार आहे। टोमॅटोची पेस्ट पण आपली परतली चांगली, एकदम पाणी कमी झालेले। आता आपण मसाले टाकून घेऊ। आता आपण लाल तिखट टाकून घेऊ। त्याला पण आता 1 मिनिट असं परतून घेऊ। आता आपण थोडी हळद टाकून घेऊ। आता पावभाजी मसाला टाकून घेऊ। आता याला पण आपण परतून घेणार आहे। चवीनुसार मीठ टाकून घेऊ। त्याला पण मिक्स करून घेऊ। आता थोडी कोथिंबीर टाकून घेऊ। आता बटाटा बारीक केलेला तो पण टाकू। आता आपण बटाट्याला मिक्स करून घेऊ। आता पूर्ण एकदम मिक्स झालेलं आहे। आता आपण शिजण्यासाठी थोडं पाणी टाकणार आहे। आता त्याला मिक्स करून घेऊ आणि अगदी साधी सोपी पावभाजीची भाजी ही जे उपलब्ध होतं का त्याच्यातच मी भाजी केलेली आहे। तर अशा प्रकारे माझी करून एकदा नक्की बघा आणि तुम्ही काय काय टाकता ते पण मला कमेंट मध्ये कळवा।
आता आपण थोडं पाणी टाकून घेतलेलं आहे, हे असं इतकेपर्यंत असे पातळ झालेली. आता काय करायचं आपल्याला, 2 मिनिटं मी ताट ठेवून ह्याला थोडं कमी गॅसवर शिजून घेणार आहे. गॅस कमी केलेला आहे. 2 मिनिटं आपण झाकण ठेवू. आपली भाजी शिजलेली आहे. आता आपण वरतून थोडं बटर आणि कोथिंबीर टाकू. आता कोथिंबीर टाकू. आता आपली पावभाजी तयार आहे. आता आपण गॅस बंद करू. आता आपण पावला गरम करून घेणार आहे. तर बटर टाकले. बटर गरम झालेले. आता आपण पाव भाजून घेऊ. आता पाव पण आपले गरम झालेले आहेत. आता काढून घेऊ. अशा प्रकारे आपली पावभाजी तयार आहे. एकदा नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये कळवा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच प्रकारच्या चवदार आणि चमचमीत रेसिपीसाठी सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये कळवा तुम्हाला कोणत्या रेसिपीज बघायला आवडतील. पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसह एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.